नमस्कार. ऊर्जा आणि शौर्याच्या नात्यामध्ये आडकाठी आणण्यासाठी हर्षवर्धन त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. स्वतःच्या वडिलांना आलेलं पाहून शौर्याला खूप बरं वाटत असतं. शौर्याला असं वाटत असतं कदाचित डॅड आम्हा दोघांना घरी न्यायला आले असतील. आणि त्यात शौर्य बोलू लागतो, डॅड डॅड तुम्ही आलात. खरंच मी तुमची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, अरे आतुरतेने वाट पाहायची काय गरज आहे, मी येणारच होतो. आणि तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, चल ऊर्जा लवकरात लवकर तयारी कर. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे काय म्हणायचं आहे शौर्य तुला? त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड तुम्ही आम्हाला न्यायला आलात ना? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो न्यायला तर आलोय, पण फक्त तुला. शौर्य हर्षवर्धन जहागीरदारला, बाकी कोणालाही नाही. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड असं कसं होऊ शकतं? जिथे माझी बायको तिथे मी. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तुझी बायको? तू स्वतःच्या मनाने ठरवलेली? म्हणजे आपल्या कुटुंबाचा त्यात काहीही सहभाग नसताना तू हे नातं जोडूच कसं शकतोस? त्यावर हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, डॅड आपल्या कुटुंबाच्या प्रमुख माझी आजी, जिला तुम्ही आईसाहेब असं म्हणता, तिनेच तर माझं नातं जोडलंय या ऊर्जाशी. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, या नात्याला मी अजिबातच मान्यता देत नाही. ज्या नात्यामध्ये आईवडिलांचा सहभाग नसतो ते नातं कसलं नातं? आणि अशातच आता शौर्य हर्षवर्धनला फायनली म्हणत असतो, डॅड तुम्ही जे काही बोलताय ना ते तुमचा लुकआउट आहे, पण माझा लुकआउट वेगळा आहे. मला माझ्या बायकोचा मान सर्वात आधी महत्त्वाचा वाटतो. जर तुम्ही मला तुमच्या घरी नेण्याचा प्रयत्न करत असाल तर माझी बायकोसुद्धा त्या ठिकाणी आली पाहिजे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अजिबात नाही. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, मग मी पण अजिबातच येणार नाही, कारण मी तिला वचन दिलंय, जिथे ती तिथे मी. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे तू मला डावलतोयस का? त्यावर हर्षवर्धनला फायनली शौर्य म्हणत असतो, हो हवं तर तसं समजा. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता शौर्य हर्षवर्धनला म्हणत असतो, डॅड तुम्ही आता इथून गेलात तरी चालेल. हर्षवर्धन म्हणत असतो, अच्छा म्हणजे तू आता मला जायला सांगणार तर? त्यावर हर्षवर्धन थेट मागचा पुढचा विचार न करता शौर्यला म्हणत असतो, बघ विचार कर, जर तू यापुढे मला काडीचीही किंमत देणार नसशील तर एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या प्रॉपर्टीमधून मी तुला 100% बेदखल करतोय. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड तुमच्या प्रॉपर्टीचा हव्यास जर मला असता ना तर मी आत्तापर्यंत बरेच पैसे तुमचे उधळले असते. जरा तरी विचार करा, लहानपणापासून आत्तापर्यंत मी असा तुमचा पैसा कुठे खर्च केलाय? तुम्ही दिलेल्या गाडीतून जातो कारण तुम्हाला ते बरं वाटतं, पण कॉलेजवरनं येताना बरेच वेळा आठवा मी बसने आलेले आहे, आठवते ना तुम्हाला? किंवा ऑटोने आलोय. तुम्ही मला बोलायचात आपली गाडी असताना कशाला तू बसने किंवा ऑटोने येतो, पण मी तुम्हाला काय म्हणायचो, डॅड उधळपट्टी मला आवडत नाही. आणि आज तुम्ही मला म्हणताय की तुमच्यातला एकही पैसा देणार नाही. डॅड जर मला तुमच्या पैशाचा हव्यास असताना तर आत्तापर्यंत मी तुमचा बराच पैसा लढवला असता. आता हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, बोलणं सोपं असतं लेका, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जगण्यासाठी महत्त्वाचा हा पैसाच असतो. पैसा नसेल तर काडी मात्र किंमत नाही. आज पैसा आहे तर 4 लोक तुला ओळखतील, नाहीतर आजूबाजूने गेले तरी तुला किंमत देणार नाहीत किंवा आवाज देणार नाहीत. आणि जर तसं आयुष्य तुला जगायचं असेल तर माझी काही हरकत नाहीये, जगून बघ. या हर्षवर्धन जहागीरदारची किंमत कळेल तुला, त्याची ऐपत कळेल तुला, माझी औकात कळेल तुला. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड खरं तर मला ऊर्जाशी लग्न केल्यावर, ऊर्जाशी भेटल्यावर कळलंय, आयुष्यात प्रमुख हा पैसा नाहीये तर माणुसकी आहे. आणि माणसं आहेत, आपली माणसं, आपल्यावर प्रेम करणारी माणसं, मग ती भरभरून नसली, अवघी 1-2 असली तरी भरपूर आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अच्छा
म्हणजे काहीच दिवसांमध्ये या मुलीने आणि या मुलीच्या आईने तुझ्यावर मिडल क्लास मधली जादू केली आहे. तर हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, डॅड आता तुमचा अपमान मला होऊ द्यायचा नाहीये, त्यामुळे तुम्ही इथून गेलात तरी चालेल. आता हे वाक्य ऐकल्यावर थेट हर्षवर्धन म्हणत असतो, अच्छा म्हणजे तू आता मला इथून जायला सांगतोयस. तर त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, काय ना डॅड, नाईलाज असतं मी तुम्हाला इथून जायला सांगतोय. 100% माझी इच्छा नाहीये की मी तुम्हाला जायला सांगेन, पण जर तुम्ही तसं वागत असाल ना तर तुम्ही इथून गेलात तर बरं. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे मी जातो इथून, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू वकील आहेस ना ते फक्त माझ्यामुळे. उद्या जाऊन जर कोणत्या केस संदर्भात चर्चा करशील तर लक्षात ठेव, फक्त आणि फक्त हर्षवर्धन जहागीरदारमुळे हे सगळं तू करू पाहतोयस. त्यावर मात्र आता शौर्य म्हणत असतो, म्हणजे डॅड तुम्हाला काय म्हणायचं आहे. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, आत्तापर्यंत शौर्य हर्षवर्धन जहागीरदार म्हणून नाव लावून फिरत होतास ना, मिरवत होतास ना, पण यापुढे अशा पद्धतीने तुला मिरवता येणार नाही. तुला माझं नाव घ्यायचा काडीचाही अधिकार राहणार नाही, कारण आत्तापासून तू माझा मुलगा नाही आणि मी तुझा बाप नाही. त्यामुळे यापुढे तू मला हर्षवर्धन जहागीरदार तुझ्या नावापुढे लावलेलं अजिबातच चालणार नाही. हे सगळं ऐकल्यावर शौर्य एकदम शॉक होतो आणि ऊर्जालाही एकदम धक्का बसतो. शौर्य म्हणत असतो, डॅड डॅड असं कसं बोलू शकता तुम्ही, तुम्ही माझ्याशी अशा प्रकारे नातं कसं काय तोडू शकता. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, तोडू शकत नाही का, तू जसं माझ्या मनाविरुद्ध वागतोस तसं मीही तुझ्या मनाविरुद्ध वागलो तर दुःख झालं का तुला, सांग ना, झोंबलं तुला आता. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही डॅड, एक वेळ मुलाकडनं चूक होईल, पण तशाच प्रकारची चूक बापाकडनं कशी होऊ शकते. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अरे मुलाकडनं चूक व्हायला तू काय लहान बाळ आहेस का, चांगला 25 वर्षाचा आहेस तू. 18 वर्षानंतर सगळ्यांना अक्कल येते, तुला 25व्याही वर्षी अक्कल आली नाही का. आता चाळीतल्या लोकांसमोर हर्षवर्धन आणि शौर्याचं जे काही एका वेगळ्या प्रकारे भांडण सुरू असतं ते पाहून थेट आता पूर्वा हर्षवर्धनच्या बाजूला येते आणि म्हणत असते, प्लीज हर्षवर्धन समजून घ्या, आपण हवं तर घरात बसून बोलूया, असं सगळ्यांसमोर चाळीत अशा प्रकारे बोलणं योग्य दिसत नाहीये. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे वा, मगातपासून जे काही सुरू होतं ते योग्य होतं का, अचानकपणे तुम्हाला कसं काय सुचतं असं काय. आणि अशातच आपण पाहतोय थेट शौर्य म्हणत असतो, डॅड डॅड प्लीज पूर्वा काकूवर आवाज चढवू नका. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, वा रे वा वा, म्हणजे आत्तापर्यंत तुला माझ्या विरोधात कोणी बोललं तर खूप चिडायची, पण आता या मुलीच्या आईबद्दल कोणी काय बोललं तर तुझा पारा चढतोय का. लक्षात ठेव, मी तुझा बाप आहे, पण आजपासून तू मला बाप म्हणायचं नाही आणि सगळे अधिकार मी तुझ्याकडनं काढून घेतोय. ज्या वेळेला हर्षवर्धन जहागीरदार हे नाव लावून फिरणार नाहीस ना, त्यावेळेला तुला या समाजातलं तुझं वजन कळेल आणि मग काय लोक तुला किंमत देत आहेत ना याचीही तुला जाणीव होईल. हे सगळं ऐकल्यावर आता थेट शौर्य म्हणत असतो, डॅड पाहायचंच आहे, मला पाहायचंच आहे तुमच्या नावाशिवाय खरंच माझं काही नवीन वजूद तयार होतंय की नाही, आणि मी तुम्हाला दाखवून देईन तुमच्या नावाशिवायही मी जगून दाखवेन, आणि तेही अगदी मानाने. पैसा कमी असेल, सुख कमी असेल, पण आनंद नक्की असेल. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे तो आनंद काय चाटायचा आहे का, जिथे पैसाच नाहीये, जिथे प्रॉपर्टीच नाहीये, जिथे गाडी नाही, जिथे बंगला नाही, जिथे ऐशो आराम नाही, जिथे दागिने नाही, जिथे हे नाही तिथे ते नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड बस करा, या चाळीतले लोक बघा, या चाळीतले लोक छोट्या छोट्या घरांमध्ये राहतात. अहो सकाळी कामाला जातात, संध्याकाळी घरी येतात किंवा रात्री घरी येतात, त्यानंतर यांच्या घरातल्या चुला पेटतात, दिवसभर काबाड कष्ट करून रात्री जेव्हा हे झोपतात तेव्हा त्यांना गाढ झोप लागते. का तर अगदी सच्चाईची कमाई असते, त्याच्यामध्ये कुठेही लुटमारी नसते, आणि जे झोपतात ते सकाळी एकदम ताजेतवाने येऊन उठतात.
का? कोणत्याही प्रकारचं टेन्शन नसतं. डॅड, मला असं आयुष्य जगायचं आहे, मला असा लुटलेला पैसा घेऊन आयुष्य जगायचं नाहीये, मला या लोकांसारखं जगायचं आहे. बघा तर खरं, आता या चाळीमध्ये एका घरामध्ये लग्न आहे, तर अख्खी चाळ या घराला आपलं मानून या कार्यक्रमात सहभागी होऊन जो काही आनंद लुटण्याचा किंवा आनंद देण्याचा प्रयत्न करत आहे ना डॅड, हे मी कधी आपल्याकडे पाहिलं नाही. आपल्या घरातले इनमिन सदस्य आणि आपण भाड्याने बोलवलेली माणसं, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. इथली माणसं बघा, आता इथे जेवण बनवायचं म्हटलं तरी सगळी चाळ एकवटते. त्यानंतर त्या जेवणाच्या भांडी घासायचे म्हटले तरी चाळ एकवटते. असं नाही की हे काम मी करणार नाही, मी तू करणार नाही, सगळे मिळून सगळी कामं करतात. आपुलकी वाटते डॅड मला यात. खरंच या काकू बघा, या काकूंना जेव्हा कळलं की आजीने माझं लग्न ठरवलंय, त्यानंतर या काकूने सटासट फटाफट सगळी यंत्रणा हलवली आणि चाळीत एकच गोंधळ घातला की आपल्या ऊर्जाचं लग्न आहे, आपल्या ऊर्जाचं. म्हणजे ही चाळ सगळं एकमेकांना आपलं मानते. डॅड, मला असं आयुष्य जगायचं आहे, प्लीज डॅड, आता तुम्ही इथून जा, मला तुमचा आणखी अपमान करायचा नाहीये. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे 4 दिवस, नव्याचे 4 दिवस, फक्त 4 दिवस आनंद घे आणि त्यानंतर पुन्हा ये हर्षवर्धन जहागीरदारच्या पायावर. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता शौर्य म्हणत असतो, डॅड, या सगळ्यांसमोर सांगतो तुम्हाला, मी नाही येणार तुमच्याकडं जोपर्यंत तुम्ही मानाने मला घ्यायला येत नाही. सॉरी, मला नाही, ऊर्जा, शौर्य, जहागीरदार म्हणजे आम्हा दोघांना जोपर्यंत तुम्ही मानाने घ्यायला येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या त्या ऐशो आरामात येणार नाही, आणि आलो जरी तरी आम्ही आमचं कमवून खाऊ. हे सगळं ऐकल्यावर मात्र हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं, आपली काडीची ही किंमत उरलेली नाहीये. आता काही केल्या आपल्याला अजिबातच इथे थांबण्यात अर्थ नाहीये. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धनला त्याच्या बायकोचा कॉल आलेला असतो, म्हणजेच विजयाचा. हर्षवर्धन कॉल रिसिव्ह करतो. विजया बोलू लागते, काय हो, कुठपर्यंत पोहोचलात? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे? त्यावर विजया म्हणत असते, अहो, घरातून तुम्ही काय बोलून गेला होतात, मी शौर्याला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन येतो. तेच विचारते ना, कुठपर्यंत पोहोचलात सांगा ना, मी सगळी तयारी करून ठेवली आहे त्याच्या स्वागताची. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, अगं कसली तयारी, हा तुझा मुलगा खूपच शहाणपणा करतोय, बापाच्या कॉलरवर गेलाय तो, त्यामुळे याच्या येण्याची वाट पाहू नकोस, याचा 4 दिवसांचा माज उतरू दे, मग बघ कसा येतोय आपल्या पायाशी. आणि अशातच आता विजया म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर माझ्या मुलाला घेतल्याशिवाय परत आलात ना तर मी तुम्हाला अजिबातच घरात घुसू देणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट चिडलेला हर्षवर्धन म्हणत असतो, तू काय समजतेस ग स्वतःला, तुला माझी काडीची ही किंमत नाहीये का? हे सगळं ऐकल्यावर मात्र आता विजया म्हणत असते, अहो असं का बोलताय तुम्ही? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, तुम्ही ना आई लेक मला दोघांनी तुडवायचं ठरवलंय का? हर्षवर्धन चाळीतच आता सगळं काही बोलत असतो आणि तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, डॅड, अहो तुम्ही काय बोलताय, तुम्ही इथून जा प्लीज. आणि थेट हर्षवर्धनला आता तिथून गप गुमान निघावं लागतं. इकडे आपण पाहतोय आता शौर्यला ऊर्जा म्हणत असते, शौर्य, मला असं वाटतं तू तुझ्या डॅड बरोबर गेलं पाहिजे, कारण घरात तुमच्या खूपच महाभारत होताना दिसतंय. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेव, या प्रकारचं मला तू काही सांगू नकोस, मला जायचंय माझ्या घरी, पण माझ्या बायकोला घेऊन. हे सगळं ऐकल्यावर चाळीतली लोक टाळ्या वाजवतात आणि तेवढंच आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, टाळ्या वाजवू नका, मी कोणता तीर नाही मारलाय, लग्नानंतर बायकोला आपल्याच घरी न्यायचं असतं, तेही अगदी मानाने. फक्त माझ्या डॅडचा जो काही आता प्रॉब्लेम चाललाय तो सॉल्व्ह होऊ दे, मग मी माझ्या बायकोला मानाने नेईनच. पण समजा पुढे मागे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर मी माझ्या पद्धतीने माझ्या बायकोला सुखी ठेवण्याचा कायम प्रयत्न करीन.
आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता तिथे आलेली शौर्याची आजी म्हणत असते, शौर्य तुला तुझ्या बापाचा विचार करायची गरज नाहीये. तो माहिती आहे ना, खूप मानी आहे. तो स्वतःचा विचार कधीच चुकीचा ठरू देणार नाही. पण या वेळेला त्याला कळलंच पाहिजे की तो चुकलाय आणि त्याने केलेली चूक ही चूकच आहे आणि चुकीला माफी नसते. हे सगळं ऐकल्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, आजी आजी तू आतापर्यंत दिलेली साथ ही मला कायम हवी आहे. त्यावर आजी म्हणत असते, आहे माझी तुला साथ, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू दिलेलं शौर्य जहागीरदारचं वचन हे ऊर्जाला कधीच चुकता कामा नये. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी प्रश्न आहे का, तुझं वचन आणि माझं वचन वेगळं असू शकत नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आजीला आता आदित्यचा कॉल आलेला असतो आणि आदित्य म्हणत असतो, आजी घरात आईला खूपच त्रास व्हायला लागला आहे, तिला चक्कर सारखं वाटतंय. त्यावेळेला थेट हर्षवर्धन आता घरी पोहोचतोय, सगळं काही मॅनेज करेल, पण तू तोपर्यंत डॉक्टर भागवतना बोलावून घे. हे ऐकल्यावर आदित्य हो असं म्हणत असतो आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, काय झालंय आजी. त्यावर आजीने सगळा घडलेला प्रकार सांगताच शौर्य म्हणत असतो, आजी मला आत्ताच्या आत्ता घरी जायला हवं का. त्यावेळेला आजी म्हणत असते, नाही अजिबात नाही, हा सगळा ट्रॅप असू शकतो तुला अडकवण्याचा. एकदा का त्या ठिकाणी गेलास ना तू, मग तिथून तुला तुझी आई सोडू देणार नाही. त्यामुळे तू इथेच थांब, कारण घरचं सगळं मी काही बघते. चल आलेच मी. आणि लगेचच आता आजी त्या ठिकाणाहून घरी जायला निघते. इकडे आपण पाहतोय बराच वेळ झालेला असतो, अजूनही या विजयाला त्रास कमी झालेला नसतो. पण तेवढ्यात तिथे आजी येते. ती म्हणत असते, काय विजया काय चाललंय तुझं, स्वतःच्या मुलाला त्रास देण्यासाठी अशा प्रकारची युक्ती शोधून काढतेस का तू. त्यावेळेला विजया म्हणत असते, आईसाहेब मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. तुम्ही ना मुळात माझ्या मुलाचा स्वतःच्या पद्धतीने वापर करताय. पण लक्षात ठेवा, शौर्य हा माझा मुलगा आहे, त्यामुळे माझा त्यावर संपूर्ण अधिकार आहे. तुम्ही जर त्याच्यावर दाखवलेला अधिकार तुमच्या पद्धतीने घ्यायचा प्रयत्न केला तर आईसाहेब लक्षात ठेवा, माझ्या मुलाला माझ्याकडेच सोडा. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, या मालिकेतली आजी आतापर्यंतच्या आलेल्या मालिकेतल्या आजींपेक्षा वेगळी आहे का. कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.